रुपयाची भजी, 70 आणि 30 रुपयाचा वडापाव. महागाई वाढत चालली मोदीजी. तर 5 सेकंदामध्ये जे 5च्या काउंटला नाशिकमध्ये पोहोचवतो. जसं हे एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द चॅनल. दिस इज मी निशिक खैनार. अँड गाईज, आजचा ब्लॉगचा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे. तर आज आपण नाशिकला जातोय. काय कुणास ठाऊक, मला असं प्रॉपर माहित नाही. आईचा कॉल आलेला की तू आज नाशिकला आहे, असं काहीतरी थोडंसं काम आहे वाटतं. तर आपण आता निघूया. आता रूमवर आहे. आज आणि उद्याला काही काम नाही. उद्याला सायंकाळचं शूट आहे. तर उद्या सायंकाळी पुन्हा आपण नाशिकहून येण्याचा ट्राय करू. तर आता आपण निघतोय मुंबईहून नाशिकला जायला. तर चला निघूया. तर फायनली पूर्ण तयारी झाली, गाडी आली. आता आपण निघतो डायरेक्ट नाशिकसाठी. पहिलेच आपण पेट्रोल टाकू. थोडंसं म्हणजे खूपच टाकावं लागणार आहे. $720. तर टोटल 730 रुपयाचं पेट्रोल टाकून घेतलं आहे. आणि आता आपण डायरेक्टली निघतो आहे नाशिकला जाण्यासाठी. तर आता मी थोडंसं ट्रॅफिकमधनं गाडी काढून घेतो आणि पुढे गेल्यावर ठाण्याच्या पुढे जेव्हा निघेल ना मी माझी वाड्याच्या आसपास, तेव्हा मी बोलतो तुमच्यासोबत, ठीक आहे. प्रत्येक सिटीमध्ये असले महाभाग राहताना आता एक डायरेक्ट असा मध्ये घुसून आला पूर्णपणे. काही रिस्क घ्यावी लागते. एवढी नाही की डायरेक्ट मी चालू हायवेवरती मध्ये गाडी घालून जाईल की तो हायवे आता कंटिन्युअसली 3-4 लेनला चालतोय. आता मी मध्ये गाडी घालून घेताय राव, कसं काय. आणि बेंचत माझा कॅमेरा बंद असला का तेव्हाच असे काहीतरी सीन होता, क्रिएट होता. म्हणजे रेकॉर्ड होणारच नाही असं. लोक कंटिन्यू कॅमेरा चालू ठेवत असतील तेव्हा कुठंतरी काहीतरी रेकॉर्ड होत असेल. बेंचत आपण कधीच नाही करत एवढं कंटिन्यू चालू नाही ठेवत. सो आपल्या बऱ्याच गोष्टी मिस होऊन जातात. आणि कुठल्या पण सिटीमध्ये जर भेंडी हे रिक्षावाले ना सगळ्यात बोगस गाडी चालवता भाई, सगळ्यात बोगस रिक्षा चालवता भाई. म्हणजे ना तुम्हाला आता काय सांगू, इतके घाणमध्ये घुसताय ना नाही तर दाबून देखील भोसडीची. इतकी घाण लेवलला ट्रॅफिक आहे भाई इथं. इतकी घाण लेवलला गाडी आपली पूर्ण ओव्हर हिट होऊन जाते ट्रॅफिकमध्ये. तुमच्या गाडीची सर्व्हिस जवळ आली, प्रॉब्लेम मी उद्या सर्व्हिस करून घेईल गाडीची. कारण ऑप्शन नाही भाई माझ्याकडं. गाडीची सर्व्हिस करावीच लागेल. तर डायरेक्ट करावीच लागेल गाडीची सर्व्हिस. ठीक आहे. बघा भाई ट्रॅफिक आता पूर्ण जामच आहे. कंटिन्यू जामच आहे भाई. म्हणजे मुंबईहून नाशिकला पोचायला लागतील तसे बघायला गेलं तर 2 तास, मॅक्झिमम 2 तास. कारण आहे 140-150 किलोमीटर. माझ्या रूमपासून तर 152 आहे. तर 152 किलोमीटर जायला मला हार्डली 2 तास लागतील. पण ट्रॅफिक पाहिजे ना 4 तास पण जास्त होता, कमी होता. 4 तास लागतील जवळपास असं वाटतं कधी. पण आपल्याला ॲज सून ॲज पॉसिबल जायचं आहे, कारण घरून फोन आलेला आहे. मग बघू तिकडे गेल्यावर नेमका काय विषय. भाई लागली पुन्हा ट्रॅफिक आता. अबे एडा म्हणा. पुन्हा एकदा ट्रॅफिक जाम लागलंय भाई. काय करावं या ट्रॅफिक जामचं. तिकडून कानाकोपऱ्यातून गाडी निघेल तर बरं होईल. निघूनच जाईल. आपल्याला माहिती ना भाऊ, आपण स्वतःवर भरोसा आहे भाऊ आपल्याला. कानाकोपरा इकडं तिकडं करून गाडी
धंदडन तत्तडन धंदडन तत्तडन धंदडन तत्तडन धंदडन तत्तडन धंदडन तत्तडन 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 वतरन 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 वतरन. मैं अगर निघल का निघल का निघल निघल भाऊ निघल, कॉन्फिडंट आहे आपण. चलो भाई सुरू करतो. भाई असा विषय राहतो, थोडी जागा भेटली बाईक निघून जाते. याच ठिकाणी जर मी 4 व्हीलरवर असतो, अदरवाईज 4 व्हीलरवर असतो किंवा मग बसवर असतो, तर मला किती वेळ लागला असता बाहेर निघायला तुम्हीच सांगा मला. आता बघा मी कसा मागं पुढं इकडं तिकडं गाडी गिरती करती करून इकडून तिकडून कशी गाडी काढून घेतली. हीच माझी 4 व्हीलर निघाली असती का तुम्हीच मला सांगा. आपण तर काढून आणली गाडी काही पुढं, काहीतरी शॉर्ट झाला Yeah, boy. तो गडी पाहिला कसा बघत होता मस्त. तुम्हाला तर मी दिसत असेल. या पोय कसलं भारी वातावरण झालेलं. इकडे सनसेट होतो एकदम छान असा, आणि वातावरण पण तुम्ही बघू शकता. पूर्ण रस्ता मोकळा आहे, गाडी चालवायला मजा येते. आता ऑलमोस्ट शहापूरच्या पुढं आलो आहेत. तिथे एक जोशी वडेवाला बनवून तिथं आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू. मग तर एक वडापाव आणि एक भजी आणि एक पाणी बॉटल सांगितलेली आहे. तर भजी आणि वडापाव मागितलेला आहे. 70 रुपयाची भजी, 70 आणि 30 रुपयाचा वडापाव. महागाई वाढत चालली मोदीजी, पण ॲव्हरेज आहे, खूप असं काही विशेष नाही. भाई एक प्लेट भजीचे आणि एक वडापावचे 100 रुपये घेतले. 30 रुपयाला वडापाव, 80 रुपयाला भजी, 60 रुपये 70 रुपयाला भजी, जवळपास 70 रुपयाला जोशी वडापावची. एवढी रेट भेंडी माहीत नव्हतं. तर चला निघू आता, तयारी करू. इथून आपल्याला नाशिकपर्यंत जायचं आहे. थोडं बाकी आता ऑलमोस्ट इगतपुरीच्या मागे आहे. तर फायनली नाश्ता वगैरे झालं आहे, निघायचं आहे. निघू. तर भाई मला एवढं नक्की सांगा की जोशी वडेवाल्यांकडे 70 रुपयाला गोल भजी आहे. फायनली कसारा घाटाला सुरुवात झालेली आहे. आता घाटाचा व्ह्यू एन्जॉय करा. आपण भेटूया डायरेक्ट कसारा घाटाच्या वरती इगतपुरीमध्ये. निघाला. ऑलमोस्ट आपण इगतपुरीमध्ये पोहोचलेलो आहेत आणि आता अजून मी तुम्हाला फक्त 5 सेकंदामध्ये म्हणजे 5च्या काउंटला नाशिकमध्ये पोहोचवतो. जसं की 1 2 3 4 5. वेलकम टू द नाशिक बेबे. तर फायनली नाशिकला पोहोचलं. आता 5 मिनिटात घरी पोहोचू.
आणि ब्लॉग एंड करू. तर पब्लिक फायनली बी आर ॲट होम पोचलोय. आता मध्ये जाऊ. तर फायनली घरी आपण पोचलो आहेत. इथेपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.